तिरुपतीच्या लाडू प्रसादामध्ये तुपाऐवजी चरबीचा वापर केला जात असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय। हा आरोप दुसऱ्या तिसऱ्या कोणी केलेला नाहीये, तर तो केला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी। बघूया एक रिपोर्ट। अरे बापरे, तिरुपतीच्या लाडूत तुपाऐवजी चरबीचा वापर। तिरुपतीच्या लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी मिसळली होती। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा खळबळजनक आरोप। तिरुपती म्हणजे करोडो हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्र। भगवान व्यंकटेश्वर या नावानं ओळखल्या जाणाऱ्या बालाजीच्या दर्शनासाठी देश विदेशातून हजारो लोक येतात। महाराष्ट्रातल्या भाविकांची संख्या तर प्रचंड असते। भाविक बालाजीची पूजा करतात आणि प्रसाद म्हणून लाडू घेतात। मात्र आता या लाडूच्या प्रसादावरून नवा वाद निर्माण झालाय। तिरुमलाच्या पवित्र लाडू प्रसादामध्ये तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात होती असा धक्कादायक आरोप करून नायडू यांनी खळबळ उडवून दिली आहे। जगनमोहन सरकारवर तिरुपती मंदिरातील लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप नायडूंनी केलाय। मात्र आता आपलं सरकार तिरुपतीच्या लाडूमध्ये शुद्ध तूप वापरत आहे असा दावा करायला नायडू विसरले नाहीत। తిరుమల లడ్డు కూడా నాసి రకం నాకైతే ఆశ్చర్యం వేస్తుంది। ఎన్ని కంప్లైంట్ చేసినా కడాన వెంకటేశ్వర స్వామి పవిత్రతను దెబ్బతీశారు। ఎన్నోసార్లు చెప్పాం, అక్కడ ఎంత దుర్మార్గంగా ప్రయత్నం చేశారంటే అంత దుర్మార్గంగా ప్రవర్తించారు। నాసి రకమైన ఇంగ్రీడియంట్సే కాకుండా ఎనిమల్ ఫ్యాట్ కూడా వాడారని। YSR काँग्रेस तसंच तिरुमला देवस्थानम ट्रस्टच्या माजी सदस्यांनीही चंद्राबाबू नायडूंचे आरोप फेटाळून लावले आहेत। दररोज लाखो भाविक तिरुपतीच्या दर्शनाला येतात। त्यानंतर प्रसाद म्हणून लाडू घरी घेऊन जातात। प्रसादाचे लाडू देण्यासाठी देवस्थानमध्ये अनेक काउंटर्स तयार करण्यात आली आहेत। लाडू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी सुद्धा असते। हे लाडू अनेक महिने टिकतात, त्यामुळे भाविक इतरांनाही प्रसाद म्हणून वाटण्यासाठी लाडू विकत घेतात। त्यामुळेच तिरुपतीच्या लाडवांमध्ये तुपाऐवजी चरबीचा वापर करण्याच्या चंद्राबाबूंच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी भाविक करतायत। तिरुमलावरून शेषागिरी, झी 24 तास।